आपण डेटा सायंटिस्टच्या शब्दाचीच फोड करूयात. आपल्याला मिळालेली जी माहिती आहे ती आपल्याला किती चांगल्या प्रकारे वापरता येईल. सो डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हाय प्राची, तू डेटा सायंटिस्ट आहेस, तर डेटा सायंटिस्ट म्हणजे नक्की कोण असतो? आपण डेटा सायंटिस्टच्या शब्दाचीच फोड करूयात. डेटा म्हणजे काय? जी माहिती किंवा जे नंबर, संख्या किंवा काहीही असो, कुठल्याही प्रकारचा डेटा, माहिती. आणि सायंटिस्ट म्हणजे तो जो त्या डेटाचा वापर करून काहीतरी अनुमान लावतो किंवा भाकितं करतो फ्युचरची, तो म्हणजे डेटा सायंटिस्ट. म्हणजे तेच आपल्याला मिळालेली जी माहिती आहे ती आपल्याला किती चांगल्या प्रकारे वापरता येईल, त्याच्यातून अनुमान काय करता येईल म्हणजे डेटा अॅनालिटिक्स, आणि त्याच्यातून काही भाकितं करता येतात म्हणजे प्रेडिक्शन्स. हे सगळं काम डेटा सायंटिस्ट करतो. डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी कोणत्या कोणत्या स्किल्स आवश्यक आहेत? सध्या डेटा सायंटिस्टच्या मोस्ट ऑफ द लायब्ररीज ज्या आहेत, जे टूल्स वापरले जातात ते पायथन ह्या भाषेत लिहिलेले आहेत, पायथन लँग्वेजमध्ये लिहिलेले आहेत. सो डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पायथन लँग्वेज आली पाहिजे आणि डेटा बेसिसचे काही टूल्स आले पाहिजे, जसं की सिक्वल, एक्सेल. हे सोडून आता नवीन लेटेस्ट मार्केटमध्ये एआय इंजिनियर म्हणून एक टर्म आहे, जी टर्म ह्याच्यासाठी वापरली जाते की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम्स ऑलरेडी लिहिले गेलेले आहेत ते आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा आपल्या कामासाठी कसे वापरता येतील हे शिकणं म्हणजे एआय इंजिनिअरिंग करणं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे स्किल्स जसं की जनरेटिव्ह एआय हे आत्मसात करावे लागतील. त्याचे वेगवेगळे कोर्सेस असतात. ओके, थँक्यू. थँक्यू.